देखील बहिष्करण होत आहे, मणिपूरमध्ये आदिवासींचं देखील बहिष्करण होत आहे. आणि मग आपल्याला विचार करावा लागतो की मग या मुस्लिमांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात, महिलांच्या विरोधात जे राष्ट्र उभारणी ते करू इच्छितात, ज्यात ते मांडणी करतात की हिंदू राष्ट्र, ते खरंच हिंदू राष्ट्र असणार आहे का, की हिंदूंच्या नावाखाली, हिंदू या शब्दाच्या नावाखाली काही बहुजनांना नादाला लावून ब्राह्मणी राष्ट्र होणार आहे. आणि म्हणून मग आपण त्याची शब्दरचना बदलली पाहिजे का, किंवा ते जे शब्द वापरतायत त्याचा बुरका फाडून आपण योग्य शब्दावली का वापरू नये याचा देखील विचार आपल्याला करायला पाहिजे असं मला वाटतं. 1925 साली RSSची स्थापना झाली, तेव्हापासून आपण विचार करायला लागतो की RSSच्या स्थापनेपासून हे सगळं घडत आलं नाही. आत्ताच म्हणजे प्रमोद मुजुमदार यांचं हिंदुत्ववादी राजकारणाची वाटचाल हे नवीन पुस्तक आलं आहे, लोकवाङ्मयानं प्रकाशित केलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अक्षय मुकुल जे ज्येष्ठ पत्रकार आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांच्या 538 पानी संशोधन ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी छोटं पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये अत्यंत धक्कादायक बरीचशी माहिती समोर आलेली आहे की RSS नव्हे तर RSSच्या पूर्वी देखील जी गीता प्रेस आहे, आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गीता प्रेसचं स्टॉल दिसतो, त्या गीता प्रेसनी आणि कल्याण मासिकाने, ज्याचे सर्व हनुमान प्रसाद पोद्दार होते, हे हनुमान प्रसाद पोद्दार ज्यांची जी काही रणनीती होती ती काँग्रेसच्या नेत्यांच्या आजूबाजूला राहणे आणि त्यांच्याशी जवळीक साधून मुस्लिम द्वेष हा पसरवण्यासाठी या 2 मासिकाचा वापर करणे, या हनुमान प्रसाद पोद्दारांचा त्यांच्याशी एवढी जवळीक होती काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांशी की त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणींमध्ये देखील हस्तक्षेप पोद्दार यांचा होता. त्याचबरोबर त्यांनी 1948ला जी फैजाबाद म्हणजे अयोध्या मतदारसंघ जो आहे त्याच्या विधानसभेची जी पोटनिवडणूक झाली होती, त्यामध्ये काँग्रेसचा जो उमेदवार होता, अधिकृत काँग्रेसचा उमेदवार परंतु पोद्दारांच्या जवळचा, त्याला निवडून आणण्यासाठी जो विरोधी उमेदवार होता तो सोशलिस्ट काँग्रेस पार्टीचा होता, त्याला 1932 मतांनी त्यांनी पाडलं. एवढं वातावरण तापवलं त्यावेळेस की आता बाबरी मशिदीमध्ये मुस्लिमांना त्या ठिकाणी नमाज पडायला आम्ही जाऊ देणार नाही, अशा प्रकारचं वातावरण तापवून त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला जो त्यांचा होता त्याला निवडून आणलं. आणि त्यानंतरची त्या ठिकाणी आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की राजीव गांधींनी कुलूप उघडलं आणि त्या ठिकाणी पूजा करायची परवानगी दिली, अडवाणींनी रथयात्रा काढली. जे काही घडतंय, जे काही घडलं ते अचानक काही घडलेलं नाही, त्याला अनेक वर्षांची जी काही त्यांची जी सातत्यानं केलेली त्यांची जी प्रक्रिया होती, त्यांचं अतिशय टाईम टेबलप्रमाणे चालू होतं, परंतु त्या टाईम टेबलवर आपलं लक्ष नव्हतं, त्यांच्या ज्या वाटचालीवर आपलं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. हे हनुमान प्रसाद पोद्दार जे आहे ते गीता मासिकातून आणि कल्याण मासिकातून मुस्लिम हे हिंस्त्र असतात, मुस्लिम पुरुष लिंगपिसाट असतात, विलासी असतात अशी प्रतिमा त्यांनी रंगवली. वारंवार खोटं बोलून ते बिंबवलं. मुस्लिम पुरुषांपासून हिंदू स्त्रियांचं संरक्षण करणं हे हिंदू पुरुषाचं कर्तव्य आहे हे देखील बिंबवायला ते यशस्वी झाले. आणि एक दुसरीकडं आपण सत्य बोललं नाही, म्हणजे मी सुरुवातीला जे बोललो की सच नार आहे, मग तसं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांना रांजाच्या पाटलाचे हातपाय का कापावे लागले असते? रांजाच्या पाटलांनी एका हिंदू स्त्रीवर अत्याचार केले आणि म्हणून त्याचे हातपाय कापले. त्याचबरोबर सावित्रीबाई देसाई जी किल्लेदारीण होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांनी त्या स्त्रीवर अत्याचार केले, तर शिवाजी महाराजांनी त्यांना देखील शिक्षा दिली. हे कसं घडलं असतं? बिल्किस बानोवर अत्याचार करणारे कोण आहेत? आसेफावर अत्याचार करणारे कोण आहेत? आपण सत्य सांगायला हे अपयशी ठरलो असं मला स्वतःला वाटतं. त्याचबरोबर
म्हणजे मी वानखेडे सरांना असं म्हणजे विचारलं की मला का बोलवलं बाबा, कारण मी काही यांच्यासारखा काही फार विचारवंत असा किंवा इंटेलेक्च्युअल असा काही नाही आहे, मी एक कार्यकर्ता आहे, मला का बोलवलं. तर ते म्हणाले की तुम्ही अनुभव सांगावा, तुम्ही जे काही अनुभवलं आहे ते अनुभव सांगावे अशी त्यांची अपेक्षा होती. मी जे काही अनुभवलं, जर आपण आपापल्या पोलीस स्टेशन, आपण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज जरी टाकला की आपल्याकडे 354 आणि 376च्या गुन्हे आणि त्यामधले आरोपी कोण आणि त्यामधले विक्टीम कोण, तर आपल्याला असं दिसून येईल की सगळेच 354 आणि 376चे आरोपी हे मुस्लिम नाहीत. विनयभंग केलेले या हिंदू पुरुष देखील आहेत आणि विक्टीम ज्या आहेत त्या हिंदू महिला देखील आहेत. धर्माचा आणि त्या दृष्टिकोनाचा काही एक संबंध नाही असं नसताना देखील असं बिंबवण्यामध्ये ही सगळी मंडळी यशस्वी झाली. आणि याचमुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मुस्लिमांचे लाड नावाचं पुस्तक लिहावं लागलं की ये 4 आणि इनके 20-25 अशा पद्धतीचं जे काही बिंबवण्यामध्ये, असं काही ठसवण्यामध्ये ते काही यशस्वी झाले. आणि मुस्लिमांना मग एका विशिष्ट शब्दावलीनं कधी लांडे म्हणायचं, कधी हिरवे नाग म्हणायचं, कधी पाकडे म्हणायचं, ही अशा प्रकारची एक फॅशन, अशा प्रकारचा एक विकृती त्यांनी ठसवली. याच्यात ते यशस्वी झाले, याकडे आपण दुर्लक्ष केलं. हे हनुमान गोळवळकरांनी 1939 साली जे वी द नेशनहुड नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट केलेलं होतं, आताची जी मॉब लिंचिंग आहे ही आताची मॉब लिंचिंग ही त्यांनी 1939च्या वी द नेशनहुडमध्ये लिहून ठेवली आहे. मी ते वाचून दाखवत नाही, परंतु त्याच्या 2 ओळीमध्ये त्याची जी प्रस्तावना आहे त्याच्या हिंदू राष्ट्रामध्ये ते हिंदू राष्ट्र कसं असेल याच्यामध्ये ते म्हणतात की मेजॉरिटी ठरवेल. आणि मग तुम्ही जेव्हा सत्तेत आलात, गोवंश हत्याबंदीचा कायदा तुम्ही आणला. गोवंश हत्याबंदी, गो हत्याबंदीचा कायदा तर पूर्वीच होता, त्याच्यानंतर गोवंश हत्याबंदीचा कायदा आला, तुम्ही आणलात. मग जर कोणी जर गोवंश घेऊन जर कापायला घेऊन जात असेल तर तुम्ही त्याला पकडलं पाहिजे, पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे, FIR केलं पाहिजे, त्याच्यावर चार्जशीट केली पाहिजे आणि जर सिद्ध झालं तर शिक्षा दिली पाहिजे. परंतु तशा त्या संविधानिक तरतुदीवर आणि न्यायव्यवस्थेवर आणि या न्याय प्रक्रियेवर आणि संविधानानं दिलेल्या न्याय प्रक्रियेवर ज्यांचा विश्वासच नाही, जे फॅसिस्ट आहेत, त्यांनी 1939मध्ये लिहून ठेवलं वी द नेशनहुडमध्ये की मेजॉरिटी ठरवेल, जागीच निकाल लावल, लगेच तिथंच लगेच मारून टाकेल. तर हे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, हे आपण नाही समजून घेतलं आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत असं मला वाटतं. हिंदू राष्ट्राचे 4 शत्रू त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट आणि दलित. ही 4 शत्रू त्यांनी लिहून ठेवलेली आहेत. आणि ही जी काही आहेत म्हणजे सरफराज अहमद सर त्याच्यावर तर अतिशय विस्तारितपणे बोलतात, परंतु मुस्लिमांच्या बद्दल मला हेच कळत नाही की त्यांनी शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो हे सूत्र का ओळखलं नाही. कायम कम्युनिस्टांना की तुम्ही देव मानत नाही, तुम्ही धर्म मानत नाही असं म्हणून त्यांच्या जवळ जाणं का टाळलं त्यांनी. हे आपले मित्र आहेत, हे आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहेत, हे त्यांनी का ओळखलं नाही असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. कॉम्रेड पानसरेंनी त्यांच्यासाठी जीव दिला, कलबुर्गींनी जीव दिला, गौरी लंकेशने जीव दिला, तिष्ठा सेटलवार सारखी एक धाडसी बाई पत्रकार ही त्यांच्यासाठी इतकं मोठं धाडस करून जीव धोक्यात घालते. असे अनेक पत्रकार कार्यकर्ते जे जन्माने मुस्लिम नाहीत, परंतु या देशाची धर्मनिरपेक्षता, लोकशाही, संविधानिक मूल्य वाचवण्यासाठी आणि मुस्लिम बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ओवेसी सारखा माणूस सांगतोय की मुसलमानांसाठी कोणीच बोलत नाही, मग तिष्ठा सेटलवाड काय करतायत. पानसर यांनी शिवाजी कोण होता पुस्तक लिहून काय केलं, मुस्लिमांचे लाड पुस्तक लिहून काय केलं, हा खरा प्रश्न मुस्लिम बांधवांनी ओवेसीला विचारण्याचा प्रश्न आहे असं मला स्वतःला वाटतं.
फोडा आणि झोडा राज्य करा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे त्यांचं अगदी नियोजनबद्ध चालू आहे. कोण कधी बोलायचं, कोण कधी शांत राहायचं, कोणाला पुढे करायचं, हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आपलंच काही ठरलेलं नाही. याला मी संघटित गुन्हेगारी म्हणेन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटित गुन्हेगारी आहे आणि संघटित गुन्हेगारीमध्ये सगळ्यांचा रोल हा ठरलेला असतो. ज्याला सेक्शन ह्या ठिकाणी कायद्याचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील आम्ही सेक्शन 34 मध्ये त्यांना घेत असतो. कॉमन इंटेन्शन, कॉन्स्पिरसी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी ही या देशाच्या विरोधात त्यांनी आखलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. मी आशावादी आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. त्यांनी किती जरी संघटित असले, किती लाखो जरी त्यांचे स्वयंसेवक असले, त्यांच्या हजारो शाखा जरी असल्या आणि ते वेगवेगळ्या चेहऱ्यानं काम जरी करत असले, तरी या देशामधली जी तहजीब आहे, जी गंगा जमनी तहजीब आपण ज्याला म्हणतो, हिंदू आणि मुस्लिम आणि सर्व धर्मीय एकमेकांमध्ये एवढे सरमिसळ झालेले आहेत. म्हणजे इथे आपण कोकणात आल्यानंतर म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये मुस्लिम बांधव जे आहेत, भगिनी जे आहेत, ते सहजपणे हिंदी बोलतात. आमच्याकडे निजामाचं राज्य होतं. उर्दू ही आमची त्या ठिकाणची शिक्षणाची भाषा होती. त्या ठिकाणी ते सहज हिंदी बोलतात. आम्ही पण हिंदी बोलतो. आम्ही पण सहज असं एकमेकाशी मित्राशी बोलत असताना हिंदी बोलतो. मी कोकणात आल्यानंतर पाहिलं सर की या ठिकाणचा मुस्लिम हा सहज मराठी बोलतो. आमच्या कानाला जरा ते फार गोड वाटतं, आमच्या कानाला जरा ते नवीन वाटतं. एवढी सरमिसळ या ठिकाणी आपली झालेली आहे. एवढी सरमिसळ झालेली आहे की मुस्लिम धर्मामध्ये जात प्रथा नाही आहे, परंतु ज्यावेळेस कन्व्हर्शन झालं तेव्हा जातीसह झालं. मुस्लिम धर्म अतिशय अभिमानास्पद धर्म आहे आणि त्यामध्ये म्हणजे समानता आहे म्हणून लोक त्या ठिकाणी गेले. तर त्या ठिकाणी देखील हमारा खानदान तुम्हारा खानदान सुरू झालेलं मी परवाच एका आमच्या मस्जिद परिचय कार्यक्रमामध्ये त्यांनी कबूल केलं. त्यांनी हेही कबूल केलं की आमच्याकडे महिलांना मशिदीमध्ये येण्याची बंदी नाही आहे, परंतु मशिदीत महिला येताना दिसत नाही. हे सगळं काही आहे कॉन्ट्रडिक्शन. असं असताना देखील मुस्लिमांबद्दल जे काही वाईट प्रचार केला गेला. आमच्याकडे वाल्मिकी समाजाची एक वस्ती आहे, गांधीनगर त्याचं नाव. त्या वाल्मिकी समाजाच्या लोकांशी मी दंगलीनंतर चर्चा करत होतो, तर त्यांनी असं सांगितलं की मशिदीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा येतात. म्हणजे तुम्ही ऐकल्या कधी? परंतु हे बिंबवण्यात आलं तर त्यांना एवढं बिंबवलं की तशा घोषणा नाही जरी आल्या तरी त्यांना ते ऐकल्यासारखं वाटतं. मी आमच्या त्या बांधवांना म्हणालो की मशीद परिचय फक्त आमच्याला काय, आम्हाला माहिती आहे मशिदी काय, तिथं काय चालतं, नमाजीचा अर्थ काय, अल्लाहू अकबरचा अर्थ काय, हे सगळं आम्हाला माहिती आहे. कधीतरी त्या गांधी भवनमधल्या ज्यांना दंगलीमध्ये वापरलं जातं या भाजप RSS कडून, त्यांना देखील मशीद परिचय करून दिला पाहिजे. या पद्धतीनं त्यांच्यामधले गैरसमज जे आहेत यांनी ज्या पद्धतीनं त्यांना वापरलेलं आहे, त्यांच्या हातात तलवारी घेऊन दंगलीमध्ये त्यांना त्यांचा वापर जो होतो, हे सगळं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. पाण्यात काठी मारली म्हणून काही पाणी वेगळं होत नाही असं माझा समज आहे. आणि हिंदू मुस्लिम प्रश्न हा असाच आहे. आपण किती जरी म्हटलं तरी प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक हिंदूला जर विचारलं की तू तुझ्या 4 किंवा 2च सांग, 2 जिगरी दोस्ताची नावं सांग, त्याच्यामधला मुस्लिम तर निघेलच, एखादा मुस्लिम मित्र तर निघेल. किंवा त्याला जर असा प्रश्न विचारला की तू एक मुस्लिम सांग की ज्या मुस्लिमानं त्याचं तुझं खूप नुकसान केलं, तुला त्रास दिला, तर असं तर सांगू शकणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं विष पसरवण्याचं, त्या पद्धतीनं आपण खरा इतिहास सांगण्याचं किंवा आपण ते विष काढण्याचं किंवा आपण जो काही धर्मनिरपेक्ष जो काही ॲटिट्यूड आहे तो स्प्रेड करण्यामध्ये आपण कमी पडलो. म्हणजे मी शाळेत असताना तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आपण म्हणायचो. आता शाळेमध्ये ती पण प्रतिज्ञा नाही आहे. त्यामुळं त्याचा गंभीरपणे आपण विचार करायला पाहिजे. औरंगाबादमध्ये 2018 आणि 2023च्या दंगली झाल्या होत्या, त्याचं सत्यशोधन आम्ही केलं होतं. त्या सत्यशोधनामध्ये 2 निरीक्षणं आम्ही नोंदवली. पूर्वीच्या ज्या दंगली होत्या त्या एका ठिकाणी सुरू झाल्या की सगळीकडे पसरायच्या, म्हणजे हिंदू पण निघायचे, मुसलमान पण निघायचे. परंतु आता शहाणी झालीत, लोक शहाणी झाले दोन्ही बाजूची.
त्यामुळं या 2018च्या आणि 2023च्या दंगलीमधलं आमचं निरीक्षण असं आहे की हे दोन गटामध्ये अर्ध्या रात्रीचं काही तासाचं अशाच प्रकारची दंगल होती. त्यानंतर त्याच्यानंतर कुठलीही चर्चा त्याची नाही आहे. लोक आता शहाणी झालेत. पेटवणारे वेगळे असतात आणि पेटणारे वेगळे असतात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा CAA NRC हे देखील जसं गौवंश हत्याबंदी हे घाबरवण्यासाठी आणलं. अनेक ठिकाणी अजूनही बीप सुरू आहे. घाबरून राहा तुम्ही, पण घाबरून राहा. आमच्या अंकित बनून राहा, आमच्या दबावाखाली राहा, डोकं वर काढायचं नाही. अशा पद्धतीची ही जी त्यांनी मुस्लिम बांधवांना एक धमकी दिलेली आहे आणि असं करून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे जरा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये जी दगडफेक करणाऱ्यांचे घरं तोडण्याचं काम जे बुलडोझरनी करण्याचं काम योगी सरकारनं केलेली आहे, हे अत्यंत म्हणजे मोठं विक्टिमायझेशन आहे मुस्लिम बांधवांचं. म्हणजे जर दगडफेक केलेली असेल तर त्याचं ट्रायल केलं पाहिजे. परंतु हे बेकायदेशीरपणे त्याचं घर परमिशन काढून बांधलेलं आहे का बिना परवानगी बांधलेलं आहे याची माहिती घेऊन त्याचंच घर पाडा. बिना परवानगी बांधकाम तर अनेकांचे असतात. मी एकच मिनिटात संपवतो. त्यामुळं त्याच्यावर हे केलं पाहिजे. रिक्षावाला, फेरीवाला, पंक्चरवाला, मटण दुकानवाला याच्याशी संबंध तोडू शकतात? नाही तोडू शकत. त्याच्यामुळं मुस्लिमांचा बहिष्कार करण्याचा यांनी किती प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही. ईद आणि दिवाळी यामध्ये सगळ्यांची गोड पदार्थ सगळी महाग झालेली आहेत. आमच्या मुस्लिम बांधवाच्या शिरखुर्म्यामध्ये देखील ड्रायफ्रूट नाही आहे आणि आमच्या हिंदू बांधवाच्या दिवाळीला देखील लाडू किंवा चकल्या करंजा नाही आहेत. त्याच्यामुळे दिवाळी आणि ईदला महागाई सगळ्यांनाच त्रास देते. सच्चर समितीनं पहिल्यांदा असा हा रिपोर्ट आणला की सर्वात मागासलेल्यांपेक्षा देखील मागासलेले हे देशातील मुस्लिम बांधव आहेत. हे आपण हे केलं पाहिजे. घटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कोणालाही मनाप्रमाणे राज्य करता येत नाही, हे देखील आपण समजावून घेतलं पाहिजे. राज्य कम्युनिस्टांचं येवो किंवा हिंदुत्ववाद्यांचं येवो किंवा अजून कोणाचं येवो, कोणालाही मनाप्रमाणे मनमानीपणे राज्य करता येणार नाही. घटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे कल्याणकारी राज्याप्रमाणेच वागावं लागेल आणि त्यामुळेच येत्या निवडणुकीमध्ये त्याचा विचार झाला पाहिजे. मी सर्वात शेवटी जावेद अख्तर यांच्या 4 ओळी वाचून मी माझी मांडणी थांबवणार आहे. जावेद अख्तर म्हणतात, बड़ी रौनक थी इस घर में, बड़ी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. बड़ी रौनक थी इस घर में, ये घर ऐसा नहीं था. गिले शिकवे भी रहते थे मगर ऐसा नहीं था. गिले शिकवे भी रहते थे मगर ये ऐसा नहीं था. जहाँ कुछ शीरी बातें थी वहीं कुछ तल्ख बातें थी. जहाँ कुछ शीरी बातें थी वहीं कुछ तल्ख बातें थी, लेकिन उन तल्ख बातों का असर ऐसा तो नहीं था. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.